मी खरंच अभिनंदन आणि स्वागत करतो की राष्ट्रासाठी संपूर्ण देश एकवटलेला आहे। सलाम करतो त्या माझ्या संपूर्ण देशवासियाला आणि संपूर्ण सैनिकांना की ज्यांनी या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या जीवाचं बलिदान केलं। या देशाच्या प्रत्येक माणसाला दोन मातृत्व आहे, एक पहिली जन्म देणारी आई आणि दुसरी भारत माता। या भारत मातेवर झालेला हल्ला एकही भारतीय सहन करणार नाही हे त्या पाकड्यांना सांगा। आणि आम्ही या देशाचे कणखर पंतप्रधान की ज्यांनी या देशाचं रक्षण करण्यासाठी उचललेली जी पावलं आहेत न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाची पावलं आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी उचललेल्या पावलांना त्यांना आणि देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सर्व सैनिकांना या ठिकाणी मी सलाम करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। या है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, हिंदुस्तान के जो भी हिंदू मुस्लिम सब सिख ईसाई भाई भाई जो पहलगामला बिहार हल्ला झाला त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पाकिस्तानला सूचित करतो का जेव्हा तुम्ही असे कृत्य कराल आम्ही सगळे एक होऊन तुम्हाला निस्त नाबूद केल्याशिवाय राहणार नाही। जय हिंद, जय भारत। या दिवशी पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी जो भारतीय नागरिकांवरती भ्याड हल्ला केला त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या भारतीय नौदल, आर्मी आणि एअरफोर्स यांच्यामार्फत जो पाकिस्तानवरती अटॅक केला गेला, ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं आणि ज्या नागरिकांचा त्याच्यामध्ये बळी गेला त्यांना या ठिकाणी खरी आदरांजली वाहिली गेली। त्याच्यामध्ये आपल्या देखील सैन्याचं या ठिकाणी थोडंफार नुकसान झालं आणि त्यांचे ज्यावेळेस कुटुंब ज्यावेळेस अशा प्रकारच्या रॅली आयोजित केल्या जातात आणि त्यांची आठवण काढली जाते तेव्हा त्या कुटुंबाला निश्चित लक्षात येतं की आपण एकटे नाही, आपल्याबरोबर हा संपूर्ण भारत, हे संपूर्ण समाज आपल्या परिवार म्हणून आपल्या पाठीमागं आहे, आपण उघड्यावर पडलेलो नाही। आणि कुठलंही चांगलं काम करताना ज्यावेळेस नागरिकांकडून अशी कौतुकाची थाप मिळते त्यांच्याकडून जेव्हा आपल्याला अशा प्रकारची प्रेरणा दिली जाते की आम्ही तुमच्याबरोबर आहे, तुम्ही जरी तिथं बॉर्डरवरती राहून आमचं संरक्षण करत असाल तर आज देखील आम्ही तुमच्या कुटुंबासोबत आहोत, आम्ही देखील तुमच्यासोबत आहोत। आणि ही कौतुकाची थाप खूप महत्त्वाची असते कारण तुम्ही जर वरती म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये बघितला तर आपल्याकडे एक आर्मीमॅन भरपूर आहेत तर -0 डिग्रीपेक्षा मायनस कमी टेम्परेचरमध्ये आपले लोक त्या ठिकाणी काम करत असतात। त्या ठिकाणी जिवंत राहणं खूप मोठी गोष्ट आहे आणि ते जिवंत राहण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस ह्या पाठीमागे त्यांच्या असं खंबीरपणे उभं राहतात, त्यांच्यासाठी प्रेरणा देणारे ज्या अशा प्रकारचे रॅली आयोजित करतात त्यावेळेस ही जिवंत राहण्याची इच्छा आणि आपलं त्या स्वतःला जिवंत ठेवून तुमचं संरक्षण, आपलं सगळ्यांचं संरक्षण करण्याची त्यांची इच्छा अतिशय प्रबळ होते। आणि मी खरंच खूप कौतुक करतो आयोजकांचं कारण म्हणजे अशा पद्धतीने आज रविवारचा दिवस आहे, बरेच मुलांना सुट्ट्या असतील, बरेच लोक आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत, परंतु ह्या सगळ्या गोष्टी स्वतःचा वेळ त्यांनी बाजूला ठेवून या ठिकाणी देशासाठी जे आपल्या सैनिकांनी जे
या ठिकाणी चांगलं काम केलं, त्यांना प्रेरणा देण्यासाठी आपण सगळ्या समाजाची लोक एकत्र आलात, त्याबद्दल मी पोलीस दलाच्या वतीने आपलं खूप खूप सर्व पक्षाची, सर्व धर्माची, लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व लोक या ठिकाणी एकत्रित झाले. आणि मी विशेष कौतुक करू इच्छितो आपल्या एक्स आर्मीमॅन लोकांचं की ज्या ज्या वेळेस आपल्या नारायणगावमध्ये चांगले कार्यक्रम असतात, काही चांगला उपक्रम असतो, त्यावेळेस ते निश्चित सगळेजण अतिशय उत्साहात ते सहभाग घेत असतात. तर निश्चित सर्व आयोजकांचं या ठिकाणी मी खूप खूप कौतुक करतो. काय आपण बाकीच्या गोष्टींचे कार्यक्रम भरपूर होतात, परंतु देशाचे कार्यक्रम करण्याला खूप मनापासून तीव्र इच्छा लागते, खूप देशप्रेम लागतं. तर मी पुन्हा एकदा आयोजकांनी खूप शांततेच्या मार्गाने आणि खूप चांगली रॅली आयोजित या ठिकाणी केली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं पोलीस स्टेशनच्या वतीने अभिनंदन कौतुक करतो. आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा म्हणजे ज्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि आपल्या ज्या फोर्सेस आहेत, तिन्ही फोर्सेस, तर त्यांनी जे या ठिकाणी चांगलं एकदम काम केलं ऑपरेशन सिंदूरमध्ये, त्यांचं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय भारत. संरक्षण दलाचं कौतुक करावं तेवढं थोडं. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अनेक दिवस संपूर्ण समाजमानाचा ठाव घेत जी सगळ्यांची आकांक्षा होती ती पूर्ण करणाऱ्या भारतीय आपल्या सगळ्या प्रशासनाला किंवा आपल्या जे सरकार आहे त्यांना सुद्धा मनापासूनचे धन्यवाद आहे. कारण समाजमनाची भावना होती की आपल्याला बदला घेतला पाहिजे. आपल्यावर जर भ्याड हल्ला झालाय तर आपल्याला त्याचं प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं आणि मला वाटतं ते आपल्या सरकारने निश्चित स्वरूपात केलं. आणि त्याचबरोबर संरक्षण दलाने ज्या पद्धतीने खरं तर अजून एखादी रात्र मिळाली असती तर कदाचित पाकिस्तान जगाच्या नकाशावर नसता. असो, खरं तर अनेक गोष्टी त्याच्यामागे असतात. सीज फायर झाले, आशिष भाऊंनी सांगितलं सीज फायर कोणत्या पद्धतीत किंवा कोणी मागितलं आणि कोणी केलंय त्या खोलात न जाता आज सीज फायर जरी झालं असलं तरी पुन्हा पाकिस्तान मला वाटत नाही की आपल्या देशाकडं परत डोळे वाचारून बघायची हिंमत पाकिस्तानमध्ये होणार नाही. अशा पद्धतीचं प्रत्युत्तर खरं तर आपल्या सैन्य दलाने दिलं, त्याबद्दल मी मनापासूनच अभिनंदन करतो. आणि खरं तर आज संपूर्ण नारायणगावकरांना मग त्यामध्ये जात धर्म भाव ही काहीच वेगळा विषय नाही. कारण ज्या ज्या वेळेस अशी परिस्थिती येते संपूर्ण भारत आज संपूर्णपणे एक आपल्या सगळ्या सैन्याच्या मागं इथून मागेही राहिला, इथं आजही राहिलं आणि इथून पुढेही राहणार आहे. आणि आज खरं तर नारायणगाव हे त्याचं निश्चित स्वरूपात एक चांगलं उदाहरण देत आहे. मी मनापासूनच्या आलेल्या सर्व नागरिकांचं खरं तर सगळे विद्यार्थी आहेत, एक्स आर्मीमॅन आहेत आणि सगळे सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांचं मनापासूनचं आभार व्यक्त करतो. कारण असे कार्यक्रम वर्षातून 10 वर्षातून 5 वर्षातून एकदा होतात आणि त्याबद्दल खरं तर ज्यांनी आयोजन केलं त्यांचं सुद्धा मनापासूनचा आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा भारतीय सैन्याला सॅल्यूट करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव. उपस्थित खरं तर फक्त ओनली नेशन, नो पॉलिटिशियन, नो इथला कुठलाच विषय, फक्त भारत देश म्हणून ज्या पद्धतीने आज समस्त पंचक्रोशीतील नागरिक सर्व NCC स्टाफ या रॅलीत सहभागी झाला, त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि खरं तर 2च मिनिटात मी माझा विषय या ठिकाणी संपवतो. ज्या पद्धतीने 22 एप्रिल रोजी पहलगाम या ठिकाणी जो पाकिस्तानच्या टेररिझमने भ्याड हल्ला केला आणि त्या हल्ल्याला प्रत्युत्तर द्यावं म्हणून 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली. आणि ऑपरेशनची सिंदूरची घोषणा दुपारी 3 वाजता झाली. संध्याकाळी 12 वाजता पुढं जी पाकिस्तानच्या टेररिझमच्या अटॅकची जी स्थानं होती त्यामध्ये 9च्या ठिकाणी तुमचं लष्कर तोयबा असेल, तुमचे जे आदिवासी संघटना मोहम्मद अझहर, त्याप्रमाणे ही जी अतिरेकी संघटन होती ही संघटन त्या ठिकाणी उडवण्यात आली आणि प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झालं. जवळजवळ 100 अतिरेकी आम्ही त्या ठिकाणी आमच्या भारतीय सेना दलाने मारले. आणि याचाच काय राग म्हणून पाकिस्तान खरंच वेडा देश आहे, आपण कोणाच्या नादी लागावं. आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांनी भारतावर कारवाया कराव्या अशा काड्या केल्या, कुरापती केल्या. आणि कुरापती केल्यानंतर त्यांनी जी जम्मू असेल, जालंधर असेल, जी त्या देशाच्या जवळ असणारी सीमेवरची जी मोठमोठे शहर आहेत त्या शहरावर त्यांनी एक मिसाईल टाकण्याचे प्रयत्न केले. आणि खऱ्या अर्थाने हा जो हल्ला होता भारताचं 0% नुकसान झालं नाही, परंतु
आजची रॅली काढण्याच्या मागं खरं जे कारण आहे, जो एक फेक नेरेटिव्ह संपूर्ण देशभर जगभर पसरला जातोय की या युद्धामध्ये भारतीय सैन्याने माघार घेतली. या संपूर्ण युद्धामध्ये आम्ही सीज फायरचं आवाहन केलं. मला हे सांगायचं की हे सीज फायरचं आवाहन भारत देशाने नाही केलं, हे सीज फायरचं आवाहन हे पाकिस्तानने केलं. आणि याचा जो इतिहास आहे तो 2 मिनिटात मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 7 मे रोजी ज्या वेळेला ह्या देशाने पाकिस्तानचे जे काही हवाई तळ होते, हवाई हल्ले होते, या हवाई हल्ले एकाही सिटिझन्सचा या ठिकाणी मृत्यू घ्यायचा नाही आम्ही ठरवलं होतं. आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे ठरवलं होतं, आमच्या संरक्षण विभागाने हे ठरवलं होतं. आणि 7 मे रोजी जे हल्ले झाले त्यानंतर पाकिस्तानीच्या कारवाया करायला सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर मला वाटतं 9 मेची रात्र असेल आणि 9 मेच्या रात्री 12:44 बलुचिस्तान ह्या ठिकाणी एक 4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. किती जणांना माहिती आहे माहीत नाही, परंतु बलुचिस्तान या ठिकाणी एक 4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का या ठिकाणी बसला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता जो पाकिस्तानचा नवाज शरीफ जो पंतप्रधान आज या ठिकाणी काम करतोय, तिथं खरं पंतप्रधानाला महत्व नाही. आणि नवाज शरीफने जी अणुबॉम्ब जे क्षेपणास्त्र विरोधी जे त्यांची टीम असते प्रत्येक देशाची, त्यांची 8:30 वाजता मिटिंग घेतली. आणि या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की जे काय घडलं काय कोणाला तर माहिती नव्हतं. आणि जे काय घडलं त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी चुकीचं आपल्या ह्या पाकिस्तानमध्ये घडलं. जे पाकिस्तानचे हवाई तळ होते त्याच्यामध्ये नूर खान नावाचा एक तळ आहे, त्या नूर खान तळाखाली जो एअरबेस आहे, जो लष्करी तळ आहे, त्या तळापाशी अमेरिकेची जी काय क्षेपणास्त्राची होती, जो अणुबॉम्बची जी काय होती, आणि त्यांना कुठेतरी धक्का बसला. त्याचं रेडिएशन त्या ठिकाणी हवेत पसरायला लागलं. आणि त्याचे जे पुरावे त्याच नंतर त्या ठिकाणी तासाभराने अमेरिकेचं B350 AMS नावाचं विमान त्या ठिकाणी आलं. हे खूप स्पेशल विमान आहे. हे विमान ज्या ठिकाणी अणुस्फोट होतो त्या ठिकाणी रेडिएशनची तीव्रता किती भयंकर आहे. आणि ही तीव्रता तपासण्यासाठी ते विमान हे आकाशामध्ये घिरट्या मारत होतं. ज्या ठिकाणी जो नूर बेस नावाचा जो हवाई तळ आहे त्या ठिकाणी ते घिरट्या मारत होतं. आणि हे कुठली वेबसाईटचा, भारताची एक वेबसाईट आहे प्लेन रडार 24, त्या रडारवरती कुठलं विमान आता आकाशात उडते आपल्याला लगेच कळलं. आणि हे विमान त्या ठिकाणी दिसलं. आणि 1 तासानंतर त्या ठिकाणी मिश्र देशाचं कार्गो एक प्लेन आलं. आणि कार्गो प्लेन काय घेऊन आलं तर त्यांच्याबरोबर बोरॉन नावाचं केमिकल एक कार्गो मिसाईल घेऊन आलं. आणि कार्गो मिसाईल बोरॉन मिसाईल घेऊन आल्यानंतर केमिकल त्यांनी त्या ठिकाणी छिडकावा केला. आणि त्या ठिकाणी नक्की झालं की पाकिस्तानमध्ये अणुबॉम्बचा एक हादरा या ठिकाणी बसला. आणि नवाज शरीफने अमेरिकेत ट्रम्पला फोन केला की भारताला सीज फायर करायला सांगा. भारत देशाने त्याच्या पुढे मागणी घातली की सीज फायर आम्ही नाही, पाकिस्तानने आमच्याकडे यावं, सीज फायरची घोषणा करावी. आणि त्यावेळेला भारत या ठिकाणी थांबल. आणि मला वाटतं दुपारी 3-3:30ला ती सीज फायरची घोषणा झाली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चुकीचं लोक सांगतात की अमेरिकेचे आम्ही गुलाम आहोत. अजिबात अमेरिकेचे गुलाम नाही. जी काही परिस्थिती वस्तुस्थिती घडली, कुठल्याही मिसाईल असणाऱ्या देशाला कुठला भयानक रूप होऊन द्यायचं नव्हतं. अमेरिकेने भारतापुढे गुडघे टेकले आणि संध्याकाळी 6 वाजता सीज फायरची घोषणा झाली. तेव्हा कृपया हा जो समज जो होतोय की सीज फायर हे भारताकडनं झालं, हा फेक नॅरेटिव्ह आम्हाला या ठिकाणी काढायचा आहे. आणि आम्ही या रॅलीतून संपूर्ण देशभरात तिरंगा रॅल्या चालल्यात. या रॅलीतून आम्हाला एकच सांगायचं आहे की हम सैन्य के साथ है, हम देश के साथ है. आणि कोणी या देशाकडे जर वाकडी नजर करणार असेल तर आम्ही हे सहन करणार नाही. या ठिकाणी मला जे काही व्यक्त करायचं होतं मी केलं. भारत माता की, भारत माता की. आपण सर्वजण नांदगावमध्ये जमलो आहोत ते निश्चितपणाने या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी. आणि मनोबल वाढवत असताना जेव्हा संपूर्ण देश उतरला आहे, आपण पाहतात महाराष्ट्रात देखील प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि मग आपला पुणे जिल्हा आणि शिवछत्रपतींचा तालुका मागे कसा राहील. आणि म्हणून साठी या ठिकाणी हे आयोजन नियोजन करत असताना ज्यांनी ज्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक्समॅननी जी भूमिका बजावली, आज त्यांनी अंगावर कपडे चढवल्यानंतर आम्हाला या अभिमान वाटू लागला. त्यांचं असणारे योगदान ज्यावेळी हाक मारू त्यावेळी तुम्ही येता आणि तुमच्यातला तो सैनिक पुन्हा एक तरुण जागा होतो. आणि त्या लढाईच्या दृष्टीने त्यांना येणाऱ्या संकटांची माहिती
तुम्हाला परिपूर्ण असते आणि म्हणून आम्ही सदैव तुमच्या सोबत असतो. या ठिकाणी तुम्ही आज तुमचा सहभाग नोंदवला. या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या शाळांचा, असणारे स्कॉटचे विद्यार्थी असतील, सगळे बाकीचे विद्यार्थी असतील, सगळ्यांनी सहभाग नोंदवला. ज्या ज्या संस्थांनी यामध्ये सहभाग देताना विचार केला देशाचा, उद्याची पिढी ही घडणार आहे, यांना देखील ते कळलं पाहिजे. त्यांनी देखील याच्यामध्ये सहभागी होत असताना भर उन्हामध्ये 3 तास ही चाललेली 2 तासाच्या रॅली आणि सांगतामध्ये सगळेजण सामील झाले. त्यांचं कौतुक केलं पाहिजे. पहलगाममध्ये जे घडलं त्याचा निषेध करत असताना ज्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला आणि आपल्याला आनंद झाला, या ठिकाणी कोणीतरी म्हणालं की बाबा यामध्ये पाकिस्तानची विचाराची धारा मांडली गेली. मी तर म्हणे संपूर्ण देशाचं लक्ष भारत देशावर आहे. कारण भारत देशाचा करता धर्ता असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कसं कुठे अडचणीत आणता येईल याच्यासाठी सगळं जग त्यांच्या पाठी लागलं असलं तरी सुद्धा हार न मानता आपल्या देशाचं संरक्षण आणि आपल्या देशावर कुठल्याही प्रकारचं, जसा घरचा घरकणी, जसा करता माणूस आपल्या कुटुंबाचं रक्षण करतो, आपल्या सर्वांचं रक्षण करतो, त्याच पद्धतीने देशाच्या त्या तख्तावर बसलेल्या मोदीजी देखील या गोष्टीचं रक्षण करत असताना महाराष्ट्रात देखील, महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये असणारे सगळे नेते, मग देवेंद्रजी असतील या ठिकाणी, एकनाथ शिंदे असतील या ठिकाणी, अजित पवार असतील, सगळेच या सगळ्या गोष्टींमध्ये सामील होऊन आपल्या लोकांचं कसं रक्षण करता येईल याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. आज या ठिकाणी सर्व पक्षाचे असणारी लोक सामील झाली, नेते मंडळी सामील झाली आणि त्यांनी देखील दाखवलं की हो, ज्या ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला आम्ही 2 नाही, आम्ही सर्व एक आहोत. आमची एकजूट ही देशाची खऱ्या अर्थाने गाथा आहे आणि या एकजुटीच्या बळावर आपण सर्वजण पुढे चालत आहोत. कधीही आता तर म्हटले, बाबूभाऊ म्हटला, पुन्हा काय पाक आपल्याकडे वाकडी नजर करणार नाही, पण आपण सज्ज आहोत. त्यांनी जर करायचं ठरवलं तर यावेळी, म्हणजे आता तर माफी झाली, आता तर समजून घेतलं, सगळ्यांचं ऐकून घेतलं, पण पुढच्या वेळेला ऐकून घेतलं जाईल असं होणार नाही. या ठिकाणी मी सर्वांचं कौतुक असताना वेळ खूप झालेला आहे, पण आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या सगळ्या मीडियाने सहभाग नोंदवला त्यांचं देखील कौतुक करतो. पण मीडिया नुसतं म्हणतात, त्यांच्यावर त्यांना नावं ठेवली जातात, परंतु मीडिया ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला आपल्यासाठी धावून येते. जसं डिपार्टमेंटने आपली भूमिका बजावली, डिपार्टमेंट स्वतः सहभागी झालं, हा कौतुकाचा भाग आहे. या ठिकाणी प्रत्येक जण जो सामील झाला त्या सर्वांचं, या तरुणांचं, मुलींचं आणि असणाऱ्या आमच्या महिलांचं सगळ्यांचं कौतुक करते. कारण सरपंच ताई हातात झेंडा घेऊन उभी आहे. म्हणजे या ठिकाणी मला हे लढाई लढत असताना त्या सैन्याचं या ठिकाणी रक्षण करताना आम्ही देखील सांगितलं पाहिजे की आम्ही तुमच्या कुटुंबाच्या मागे आहोत. तुमचं कुटुंब कधीही आम्ही उघड्यावर येऊ देणार नाही. तुमच्या कुटुंबाची काळजी आम्ही, ज्या वेळेला जम्मू काश्मीरमध्ये बर्फ बनतो आणि त्यावेळेला सैन्यांना तिथे राहावं लागतं, त्यावेळेला पाय टाकला तर तो बर्फातला पाय, तुम्हाला सांगते तिथे राहणं सोपं नाही. कारण 0 डिग्री सेल्सिअस मध्ये त्या तरुणांनी ज्या पद्धतीने आपलं जीवन जगलेलं असतं त्यांना आज आपण सलाम केला पाहिजे. कारण तेवढी शक्ती आजही आपल्या तरुणांमध्ये आहे आणि म्हणून शिवछत्रपतीच्या भूमीमधून आज हा होत असणारा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचं कौतुक करतो आणि कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात त्याचं देखील कौतुक करतो. या ठिकाणी ज्या ज्या वेळी संकट येईल त्या त्यावेळी आपण सर्वजण एक आहोत. आपल्या सर्वांचं एकच विचार की आम्ही सगळे एक. आमच्यावर संकट आलं, आमच्याकडे कोणी काना डोळा केला, वाकडा डोळा केला, तर डोळ्या काढून गोट्या खेळू एवढी ताकद आमच्यामध्ये आहे हे सांगण्यासाठी आज आपण एकत्रित आलो. आपण दाखवून दिलं आणि सैन्यांना देखील ताकद की तो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. सैन्यांचं मनोबल वाढवण्यासाठी, सैन्यांची ऊर्जा वाढवण्यासाठी आपण सगळेजण आलात. अगदी माझ्या गावापासून इथपर्यंत ज्याला ज्याला शक्य आहे ते सगळेजण सामील झाले, त्यामुळे सगळ्यांचं कौतुक करते. या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देते आणि हा जो गाडीवर ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलंय त्यांचं पण कौतुक. आज या ठिकाणी पहलगाम मध्ये जो आपल्यावर हल्ला झाला आणि त्याचा ऑपरेशन सिंदूर हे भारताने कशा प्रकारे केलं आणि ज्या सैन्यांनी केलं त्या सैन्यांचं मनोबल, त्यांचा खरं त्यांची ऊर्जा ताकद वाढवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये आज खऱ्या अर्थानं हे
प्रोत्साहन देण्यासाठी आपण भारत माझा देश आहे आणि तो महान आहे यासाठी आपण सर्वजण रस्त्यावर उतरून खऱ्या अर्थानं त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी करू. आणि म्हणून आज नारायणगावमध्ये ही जी रॅली आयोजित केलेली आहे हे खरं देशभक्त म्हणून आपण सर्वजण आपण सुरक्षित राहिलो, आपण चांगलं राहिलो, जे खऱ्या अर्थानं सीमेवर काम करतात ते ज्यांनी एअरफोर्समध्ये मिलिटरीमध्ये सर्व्हिस केली त्यांना माहिती आहे की कशा प्रकारे त्या ठिकाणी काम करावं लागतं. आणि ते करत असताना आपण पेपरला सुद्धा बातम्या वाचतायत, लग्न झाल्या दुसऱ्या दिवशी फोन आलाय आणि ती सीमेच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी केली. आणि म्हणून अशा सैन्यांचं खऱ्या अर्थानं प्रोत्साहन त्याच्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं धैर्य देण्यासाठी आपण या ठिकाणी. आणि म्हणून हे करत असताना सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी सांगितलंय त्याबद्दल आपण सर्वजण या ठिकाणी एक करतात. आणि हे करत असताना शेवटी एक आहे तर सब आहे, आपण एक राहिलं पाहिजे, एक संघ राहिलं पाहिजे हे खऱ्या अर्थानं सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून आज नारायणगावकर सर्वजण या ठिकाणी कुठली जात पात न मानता आपण देशासाठी एकत्र आलो याचा सार्थ अभिमान आपल्याला आहे. आणि खऱ्या अर्थानं याचं मनोबल खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व करत असताना खऱ्या अर्थानं त्या सैन्यांच्या पाठीची मागणी त्याला ताकद देण्याचं काम या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत. आणि म्हणून आज आपण खऱ्या अर्थानं त्यांना प्रोत्साहन पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आलात. मी सर्वांचा आभार मानत असताना खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक्सबँकचे सर्व मंडळ या ठिकाणी आलेत, NCCची मुलं या ठिकाणी आलेत, सर्व व्यापारी असोसिएशन या ठिकाणी आले. या ठिकाणी आमचे दीपक पांचाळ यांनी चांगलं सौजन्य देऊन या ठिकाणी गाडी त्या ठिकाणी सजवून त्यामध्ये सहभागी झालात. त्या ठिकाणी आपला ज्यांनी डीजेचं सौजन्य केलं खरं वल्लेबाबा साऊंड, आमचा आनंद बेरे खरं त्या ठिकाणी सगळं डॉक्टर मंडळ या ठिकाणी उपस्थित, व्यापारी मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचीच नावं घ्यायला शेवटी गणेश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, संतोषदादा वाजगे या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य. आता सर्वांचीच शेवटी हे आपण देशासाठी करतोय, आपल्यासाठी नाही. आणि जे सैन्य देशासाठी आपलं ते तिथं संरक्षण करतंय म्हणून आपण सुरक्षित आहे. नंतर आपण त्या गोष्टीसाठी पटवतो. आपण जर सुरक्षित नाही राहिलो तर आपण काहीच करू शकणार नाही. म्हणून त्या सैन्यांना सॅल्यूट करत असताना आपण या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वांचं मनापासून या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी नारायणगावचा आपला मुस्लिम समाज सुद्धा याच्यामध्ये खऱ्या अर्थानं सामील झाला आणि त्यांनी सुद्धा दाखवून दिलं की शेवटी आम्ही भारतीय आहोत, हिंदुस्थानी आहोत, आम्हाला त्याचा गर्व आहे हे त्यांनी खऱ्या अर्थानं सांगितलं. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार मानतो. सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानून या ठिकाणी सांगतो. इथे जे जमलेत ते सगळे भारतीय आहेत, राष्ट्रभक्त आहेत आणि या सगळ्यांचेच आपण आभार मानतोय. आज शिवनेरी माजी सैनिक संघाला इतकं भरून आलंय सगळ्या सैनिकांना जे एक्समॅन इथं आलेत की गाव अशा प्रकारे मागं उभं राहिलं. याचं महत्त्व फक्त तुम्हाला 2 शब्दात सांगतो. लढाईत काय झालंय काय नाही झालंय या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजे असतील तर एक विनंती मी करील की TV चॅनल्सवर आमचे एक्स ऑफिसर्स जे लेफ्टनंट जनरल, एअर मार्शल, ॲडमिरल या हुद्द्याची मंडळी आहेत ती येतात, त्यांची विश्लेषणं आहे का म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट काय घडलं ते कळेल. इतर राजकीय मंडळी कोण काय बोलतंय कोण काय बोलतंय त्यांना त्याच्यातलं ज्ञान नाही आणि त्यांचं ऐकून आपण जर पुढे चाललो तर काही खरं नाही. आज मी आभार मानतो भारत मातेचे आणि त्या भारत उभी आहे आपले डॉक्टर थोरात, निलेश थोरात यांची कन्या परी. भारत माता शोधण्यासाठी पण मला कष्ट पडले ताई, पण ही मुलगी पटकन पुढे आली ना आमचा प्रश्न सुटला. तर आपण असं पुढे आलं पाहिजे आणि अशा प्रकारे आपल्या देशाला साथ दिली पाहिजे. हा जो व्हिडिओ आहे आज नारायणगावातला हा खूप फिरणार आहे, आता हा सीमेवर पोहोचणार आहे. नारायणगाव पंचक्रोशी मधली काही मंडळी आता सेवारत आहेत. ती मुलं जेव्हा हा व्हिडिओ पाहतील त्यांना आपल्या गावाचा प्रचंड अभिमान वाटेल. ती बरोबरच्या सैनिकाला दाखवतील अरे तुझ्या गावात झालं का रे असं काही, आमचे गावकरी बघ इथं बघ काही उभे आहेत, इथं नाना पण उभे आहेत, बाबू भाऊ पण होते, सोनवणे साहेब काही दिसत नाही. म्हणजे
त्यांना सगळ्यांना तुमची जाणीव होईल इथून की ही सगळी राजकीय मंडळी इथं आलीत आणि ती एकजुटाने उभी आहेत. तर आपण हे सगळं करू. आपल्या नारायणगाव पोलीस स्टेशनची मी धन्यवाद मानतो. तुम्ही दरवेळेला आम्हाला जी साथ देता आणि आपण जे स्मार्ट पोलीस स्टेशन म्हणून निवडले गेलात त्याबद्दल तुम्हाला सॅल्यूट आहे आमचा. जय हिंद, जय भारत. पदयात्रा आपण ही आयोजित केलेली आहे आणि या ग्रामस्थांनी बरोवाडे आणि नारायणगाव यांनी आयोजित केलेली होती. त्याच्यामध्ये आम्ही हा एक सहभाग म्हणून छात्र सेनेचा आम्ही सहभाग दाखवलेला आहे. सर, तुमचा एनसीसीचा विभाग आहे, हा विविध कार्यक्रम आयोजित करत असतो, परंतु देशासाठीचा हा आज पहिल्यांदा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे. एक देशभक्तीची जी भावना आहे तुमच्यामध्ये आणि या सर्व विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकृतीची आहे? हे आमच्याकडे कसं आज पहिल्यापासून दिवस असेल किंवा पराक्रम डे असेल किंवा राष्ट्रीय छात्र सेना डे असेल हे आम्ही देशभक्तीवरचे कार्यक्रम किंवा 26 जानेवारी 15 ऑगस्ट असेल 9 ऑगस्ट क्रांती दिन असेल यासाठी हे सगळं बघताना असं वाटतं की तिथे बॉर्डरवरती ते सैन्याचे म्हणजे काय त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालले असतील. आणि आज आम्ही 36 महाराष्ट्र बटालियनची एनसीसीची युनिट सिनियर कॉलेजचे असतील, ज्युनियर डिव्हिजन असतील, अनंतराव स्कूलचे असतील, हे सगळे आज इथे मिळून आले आहेत. हे दाखवण्यासाठी की आम्ही एकत्रित आहोत, एक देश एक भारत आहोत आणि ते सपोर्ट करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. आज या रॅली भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे शीलवंत कुलवंत आचार्यनिष्ठ विचारनिष्ठ हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. जय भवानी, भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. 1 2 3 4 सैनिकांचा जय जयकार. 1 2 3 4 सैनिकांचा जय जयकार. कोण आहेत ऍक्शन फोर्स? आर्मी नेव्ही एअर फोर्स. कोण आहेत ऍक्शन फोर्स? आर्मी नेव्ही एअर फोर्स. किसने उड़ाए पाक के होश? ब्रह्मोस ब्रह्मोस ब्रह्मोस. किसने उड़ाए पाक के होश? ब्रह्मोस ब्रह्मोस ब्रह्मोस. ही जी घोषणा आहे याद्वारे आपण आपलं जे ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे जे आपण पाकिस्तानवर वापरून सिद्ध केलं त्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राला मानवंदना देतोय. आपण पुन्हा एकदा ही घोषणा देऊ. किसने उड़ाए पाक के होश? ब्रह्मोस ब्रह्मोस ब्रह्मोस. आता अजून एक क्षेपणास्त्र आहे आपलं आकाश तीर. त्याचा आपण जय जयकार करणार आहोत. आकाश तीर ने किया कमाल, पाकि ड्रोन को किया हलाल, अशी घोषणा आहे. आकाश तीर ने किया कमाल, पाकिस्तान को किया हलाल. आकाश तीर ने किया कमाल. पाकिस्तान को किया हलाल. आता आकाश म्हणून एक आपलं मिसाईल आहे त्याची घोषणा आपण देऊ. आकाश हमारा टाइगर है, पाकिस्तान कायर है. आकाश हमारा टाइगर है, पाकिस्तान कायर है. आकाश हमारा टाइगर है, पाकिस्तान कायर है. आता सेना दलासमोर जेव्हा गंभीर विषय येतो तेव्हा राष्ट्र त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभं राहते. म्हणून घोषणा सेना दलापुढे विषय गंभीर, राष्ट्र त्यांच्या सोबत खंबीर. सेना दलापुढे विषय गंभीर, राष्ट्र त्यांच्या सोबत खंबीर. सेना दलापुढे विषय गंभीर. राष्ट्र त्यांच्या सोबत खंबीर. आता राफेल आपलं जे विमान आहे भयंकर मोठा पराक्रम गाजवला. इतिहास तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा पुढे ते लक्षात येईल. त्याच्यासाठी घोषणा भाई देख आया राफेल, पाकिस्तान झट से फेल. भाई देख आया राफेल, पाकिस्तान झट से फेल. भाई देख आया राफेल. पाकिस्तान झट से फेल. आणि आता सिंदूर ऑपरेशन अतिशय नावाप्रमाणे काम झालेलं असं हे ऑपरेशन याचा जय जयकार आपण करणार आहे. रण में जब उतरा सिंदूर, पाकिस्तान का हो गया तंदूर. रण में जब उतरा सिंदूर, पाकिस्तान का हो गया तंदूर. रण में जब उतरा सिंदूर, पाकिस्तान का हो गया तंदूर. भारत माता की. वंदे